नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी शीतल तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, जर तुमचं वय 35-40च्या पुढे असेल, तुमची स्किन जी आहे ती डल झालेली आहे, चेहऱ्यावरती पिगमेंटेशन आलेलं आहे, चेहरा खूप ड्राय झालेला आहे, चेहऱ्यावरती जर रिंकल्स वगैरे आलेले आहेत, तर आपल्याला असं वाटतं की आता आपलं सौंदर्य गेलं, आपली ब्युटी गेली. ठीक आहे, तर असं अजिबात नाही आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की या वयातही आपण आपली स्किन केअर कशी करू शकतो आणि त्यामुळे आपली जी स्किन आहे ती हेल्दी कशी ठेवू शकतो आणि ग्लोईंग कशी ठेवू शकतो. तर चला व्हिडिओला सुरू करूया. 35 ते 40 या वयानंतर आपल्याला चेहऱ्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकारचे बदल दिसू शकतात. ते कोणते कोणते? चेहरा जो आहे तो डल दिसायला लागतो, चेहरा ड्राय होतो म्हणजे कोरडा होतो. ठीक आहे, चेहऱ्यावरती जे पिगमेंटेशन असतं, एखादा डाग असतो तो अधिक जास्त प्रॉमिनंट आपल्याला दिसायला लागतो. चेहऱ्यावरती फाईन लाईन्स येतात, रिंकल्स येतात, तर त्या स्पष्टपणे दिसू लागतात, व्हिजिबल होतात. आणि अशामुळे काय होतं, आपलं जे वय आहे त्या वयापेक्षा अधिक आपण जास्त दिसू शकतो. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्किन केअर रुटीन कसं करायचं ते सांगणार आहे. ठीक आहे, मॉर्निंग स्किन केअर रुटीन सांगणार आहे आणि नाईट स्किन केअर रुटीन सांगणार आहे. हे स्किन केअर रुटीन तुम्ही कन्सिस्टंटली फॉलो करायचं आहे. म्हणजेच काय, रेग्युलर फॉलो करायचं आहे, नेहमी सातत्याने फॉलो करायचं आहे. तुम्हाला जर वाटत असेल की 2 दिवस, 4 दिवस, 10 दिवस मी हे रुटीन फॉलो करेल आणि माझी त्वचा आहे, माझी स्किन आहे एकदम ग्लोईंग बनेल, तर असं बिलकुल नाही आहे. 30-35 वर्षानंतर आपण आपल्या त्वचेला वेळ देणार आहोत. ठीक आहे, तर तो ग्लो येण्यासाठी सुद्धा त्याला वेळ हवा आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नाईट स्किन केअर रुटीन कसं करायचं आणि मॉर्निंग स्किन केअर रुटीन कसं करायचं ते सांगणार आहे. ठीक आहे, आता सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे मॉर्निंग स्किन केअर रुटीन. म्हणजेच जेव्हा सकाळी आपण आंघोळ वगैरे झाल्यानंतर जे रुटीन करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर आपल्याला करायचं आहे फेस वॉश. आता फेस वॉश नॉर्मल यूज करायचा नाही आहे, फेस वॉश आपल्याला फेस क्लिन्झर यूज करायचा आहे. एकदम जेंटल क्लिन्झर यूज करायचं आहे. मार्केटमध्ये खूप सारे क्लिन्झर अवेलेबल आहेत. आता क्लिन्झर का यूज करायचं आहे आपल्याला? कारण हे जे क्लिन्झर असतात ना, हे स्पेसिफिकली मेन्शन असतात ड्राय स्किनवाल्यांसाठी आणि ऑइली स्किनवाल्यांसाठी. पिगमेंटेशन किंवा तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासाठी हे स्पेशल कन्सर्न प्रॉडक्ट असतात. ठीक आहे, जर तुमची ड्राय स्किन असेल तर स्पेशली ड्राय स्किनवाल्यांसाठी एक वेगळा क्लिन्झर असतो. जर तो तुम्ही घेणार ना, तर त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला डबल बेनिफिट मिळेल. म्हणजे तुमचं क्लिनिंग पण होऊन जाईल चेहरा आणि त्याचमुळे चेहरा सॉफ्ट मॉइश्चरायझर पण होईल. त्याच्यामुळे तुम्ही फेस वॉश न यूज करता क्लिन्झर यूज करा. मार्केटमध्ये सिटाफिल वगैरे यांच्यासारखे क्लिन्झर अवेलेबल आहेत, तर ते तुम्ही यूज करू शकतात. ठीक आहे, सेकंड स्टेप आहे ती म्हणजे सिरम. सिरमचा यूज न विसरता करायचा आहे. ठीक आहे मैत्रिणींनो, सिरम काय करतं, सिरममध्ये विटॅमिन सी असतं किंवा हायलोरॉनिक ॲसिड असतं. नंतर रेटिनॉल वगैरे पण चे सिरम्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. अशा प्रकारचे जे सिरम्स असतात ते तुम्ही यूज करू शकतात. त्याच्यामुळे काय होतं, तुमची जी स्किन आहे मॅच्युअर स्किन, ठीक आहे, त्या मॅच्युअर स्किनला रिपेअर करण्याचं काम हे सिरम करत असतात. ठीक आहे, तर तुम्ही काय करायचं आहे, फेस वॉश केल्यानंतर तुम्ही सिरम लावायचा आहे. ठीक आहे, आता जर समजा तुमची स्किन जर खूप ड्राय असेल, ठीक आहे, आणि पिगमेंटेड असेल, म्हणजे काही स्पॉट्स वगैरे असतील, तुम्हाला काही डाग असतील, तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे, विटॅमिन सीवालं सिरम यूज करायचं आहे. जर तुमची ऑइली स्किन असेल तर ऑइली स्किनवाल्यांसाठी सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं सिरम अवेलेबल असतात मार्केटमध्ये. ठीक आहे, आणि नेहमी लक्षात ठेवायचं, हे जे मी तुम्हाला सांगते आहे ना, तर ते तुम्ही प्रॉडक्ट तुमच्या स्किन टाईपनुसारच तुम्ही यूज करायचे आहे. ठीक आहे, मी पुन्हा एकदा तुम्हाला रिमाइंड करून सांगते की तुम्हाला तुमच्या स्किन टाईपनुसारच प्रॉडक्ट यूज करायचे आहे. ठीक आहे, नाहीतर तुम्हाला बेनिफिट मिळणार नाही. नेक्स्ट स्टेप आहे मॉइश्चरायझर. ठीक आहे, मॉइश्चरायझर सुरुवातीला फेस वॉश केलं, सिरम लावलं. सिरम लावल्यानंतर 10 ते 15 सेकंद आपल्याला थांबायचं आहे, ते छान स्किनमध्ये ॲब्सॉर्ब होऊ द्यायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला लावायचं आहे मॉइश्चरायझर. ठीक आहे, मॉइश्चरायझरसुद्धा जेंटल मॉइश्चरायझर लावायचं जे क्रीम बेस असेल. ठीक आहे, कारण ऑलरेडी 35 ते 40 नंतर आपल्याला हायड्रेशनची जास्त गरज असते. ठीक आहे, तर त्यामुळे क्रीम बेस्ड जे मॉइश्चरायझर असतात तर ते
हायड्रेशन प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. त्यामुळे की क्रीम बेस जर तुम्ही मॉइश्चरायझर यूज करणार तर त्याचा जो बेनिफिट आहे तो तुम्हाला जास्त मिळेल. ठीक आहे. 4th स्टेप सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे, अंडररेटेड स्टेप आहे आणि ती म्हणजे सनस्क्रीन. तुम्ही घरी असा किंवा बाहेर असा, आपली स्किन ऑलरेडी सनमुळे डॅमेज झालेली आहे. वयाच्या 30-40 नंतर आपली सन एक्सपोजमुळे स्किन ऑलरेडी डॅमेज झालेली आहे. तर ती आता याच्यापुढे होऊ नये याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सनस्क्रीन यूज करायचं आहे. ठीक आहे. तेही न विसरता ब्रॉड स्पेक्ट्रमवाले जे सनस्क्रीन असतात तर ते तुम्ही यूज करा. मार्केटमध्ये खूप सारे सनस्क्रीन अवेलेबल आहे, 30 आहे, 40 आहे. तर अशा प्रकारचे तुम्ही सनस्क्रीन यूज करू शकता. आता हे झालं आपलं मॉर्निंग स्किन केअर रुटीन. ठीक आहे. तुम्ही हे जे रुटीन आहे ते नेहमी फॉलो करायचं आहे. तुम्हाला याचा रिझल्ट जो आहे तो कमीत कमी 15 दिवस ते महिनाभर याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट विजिबल होईल. ठीक आहे. 2 दिवस 4 दिवस याच्यानंतर तुम्हाला लगेच तुमच्या स्किनमध्ये रिझल्ट विजिबल होणार नाही. याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे नाईट स्किन केअर रुटीन. हे सुद्धा व्यवस्थितपणे फॉलो करायचं आहे. काही जास्त स्टेप नाही आहे. एकच महत्त्वाची स्टेप आहे ती म्हणजे मॉइश्चरायझर. रात्री नेहमी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा, जे पण तुम्ही क्लिन्झर यूज कराल त्याच्याने, आणि त्याच्यानंतर तुम्हाला यूज करायचं आहे मॉइश्चरायझर. जे आपण सकाळी लावणार आहोत तेच तुम्ही संध्याकाळीसुद्धा रात्री झोपताना लावायचं आहे. बाकीचे काहीही प्रॉडक्ट तुम्ही चेहऱ्याला लावायचे नाही आहेत. बऱ्याच ठिकाणी असं सांगतात की हे लावा रात्री, ते लावा, स्किनला रिपेअर करा. काही नाही, स्किनला रात्री जास्त लोड द्यायचा नाही आहे. फक्त मॉइश्चरायझर लावा तुम्ही आणि त्याच्यानंतर बस. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण स्किन केअर करू त्यावेळेस काही गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत. तर त्या कोणत्या करायच्या नाही आहेत, तर मैत्रिणींनो, आपल्याला नेहमी चेहरा जास्त घासायचा नाही आहेत. एखादं फेसवॉश जेव्हा आपण मार्केटमधून आणतो आणि ते लावतो, खूप जास्त क्वांटिटीमध्ये एकतर यूज करतो आणि चेहऱ्याला एकदम रब करून यूज करतो. आपल्याला कसं वाटतं की 1-2 यूजमध्ये आपल्या चेहऱ्यावरची सगळी डट निघून जाईल, पण तसं नाही आहे. चेहऱ्याला जास्त स्क्रबिंग करायचं नाही आहे, चेहऱ्याला जास्त हात लावायचा नाही आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला सनस्क्रीन न विसरता यूज करायचं आहे. नंतर मी तुम्हाला सांगेल की भरपूर तुम्ही पाणी घ्या आणि पुष्कळ असे फ्रूट्स वगैरे हेल्दी डाएट तुम्ही आपल्या लाईफस्टाईलमध्ये तुम्ही इनटेक करा. तर अशा प्रकारे तुम्ही आतून पण आणि बाहेरून पण आपल्या शरीराची आणि आपल्या स्किनची काळजी घ्यायची आहे. आता हा सगळा जर व्हिडिओ समराईज करायचा झाला स्किन केअर रुटीनमध्ये, तर या 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिला आहे क्लिन्झिंग, नंतर आहे सीरम, नंतर आहे मॉइश्चरायझर आणि 4th स्टेप आहे ती म्हणजे सनस्क्रीन. आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे ती म्हणजे कन्सिस्टन्सी. तुम्हाला नेहमी करावं लागेल, रोज करावं लागेल, न विसरता करावं लागेल. तेव्हा तुम्हाला या गोष्टीचा रिझल्ट मिळणार आहे. कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करा. तुम्ही 35 किंवा 40+ असाल तर तुम्हाला स्किनचे कोणते प्रॉब्लेम्स आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्टे हेल्दी, टेक केअर अँड बाय.